मराठवाडा हा भाग मोसंबीसाठी चांगलाच ओळखला जातो, पण पावसानं पाठ फिरवल्यानं मोसंबी पिकावरती सध्या फळगळीचं संकट ओढावलंय। त्याच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांनी काही सल्ले दिलेत, ते पाहूयात। राज्यात मोसंबीचं सर्वात जास्त क्षेत्र मराठवाड्यात आहे। मागील वर्षात दुष्काळामुळे हजारो हेक्टरच्या उभ्या बागा जळून गेल्या। यातून कशाबशा वाचलेल्या बागांवर आता फळगळीचं संकट ओढवलंय। सध्या मोसंबीच्या झाडावर आंबिया म्हणजेच आंबे बहराची फळं लगडलीत। मात्र संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यानं पिकांना पाण्याचा ताण पडला। तसंच पोषक द्रव्यांच्या अभावामुळे मोसंबी बागांना फळगळीचा सामना करावा लागतो। सध्याच्या परिस्थितीतलं वातावरण विचारत असाल तर हे फळवाढीसाठी पोषक असं नाही आणि त्यामुळं फळांची वाढ व्यवस्थित होत नाही आणि झाडं त्यांना जेवढी सहन करता येतील एवढीच फळं झाडावर ठेवतायत आणि ती बाकीची गाळून टाकतायत। आणि म्हणून मग आपल्याला सध्याचं वातावरण जर विचारात घेतलं तर या फळवाढीसाठी जरी आवश्यक असणारं वातावरण नसलं तरीही शेतकरी दररोज पाणी देऊन या फळांची जोपासना व्यवस्थितरित्या करू शकतात। पाण्याच्या अभावासोबतच ढगाळ वातावरणामुळे झालेल्या बुरशीही या फळगळीला कारणीभूत आहेत। या घडीला प्रत्येक झाडाला दिवसातून 40 लिटर पाणी मिळणं आवश्यक आहे। वातावरणातील कमी होणारी आर्द्रताही पिकाला नुकसानकारक ठरू शकते। यावर उपाय म्हणून बागेत स्प्रिंकलरद्वारे आर्द्रता वाढवता येऊ शकते। यामुळे काही प्रमाणात फळगळीवर नियंत्रण करता येतं। सगळ्याच बाबीचा जर विचार केला तर पाणी, बागेतलं तापमान किंवा सध्याचं तापमान आणि बागेतली आर्द्रता ह्या सगळ्यांचा विचार करून आपल्याला या फळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण करून देणं गरजेचं असतं। पाणी, तापमान आणि आर्द्रता आपण विचारात घेतो त्याच पद्धतीनं झाडामध्ये उपलब्ध असणारं नत्र, कर्बोदके आणि संजीवके यांच्यामध्ये जर बिघाड झाली किंवा यांचं जर कॉम्बिनेशन, यांच्यामध्ये सतत स्पर्धा असते झाडामध्ये आणि हे जर बिघडलं तर फळगळ मोठ्या प्रमाणात होते। चांगल्या उत्पादनासाठी पिकामध्ये नत्र, कर्बोदक आणि संजीवकांचं प्रमाण राखणं अत्यंत गरजेचं असतं। यासाठी किमान अर्धा किलो युरिया प्रति झाड द्यावा किंवा फवारणी वाटे 100 लिटर पाण्यात 1 किलो युरिया घेऊन फवारणी करावी। नत्राबरोबरच स्फुरद, पालाश यांचं प्रमाण राखण्यासाठी 19-19-19 तसंच 10-26-26 यांची मात्रा द्यावी। संजीवकांच्या मात्रेसाठी NAA 2 ग्रॅम 100 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी। मोसंबीच्या झाडावर फार मोठ्या प्रमाणात वाळलेल्या काड्या असतात आणि ह्या वाळलेल्या काड्या सततच्या पावसानं किंवा पाऊस पडत असताना अगोदर सडतात किंवा कुजतात आणि कुजल्यामुळं याच्यावर अगोदर बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि हीच बुरशी फळावर जाते। यासाठी कार्बेंडॅझिम किंवा रिडोमिल किंवा फंजीसाइड गंधक यांची जर फवारणी घेतली तर आपल्याला या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी करता येतो। फळावरील बुरशीच्या नियंत्रणासाठी कार्बेंडॅझियम, रिडोमिल किंवा गंधकाची फवारणी करावी। यात कार्बेंडॅझिम 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं किंवा रिडोमिल 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी। सोबतच बाग तणविरहित ठेवावी। यासाठी आंतरमशागत करून बाग स्वच्छ ठेवावी। की जमिनीमध्ये जो काही ओलावा आहे हा टिकवून ठेवण्यासाठी जमिनीला उभ्या आडव्या म्हणजे तुमच्या बागेमध्ये उभ्या आडव्या पाळ्या देणं, मशागत करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे, जेणेकरून ओलावा टिकेल आणि ओलावा टिकल्यामुळे झाडांना जमिनीमधले अन्नघटक घेण्यासाठी मदत होईल। झाडावरील वाळलेल्या काड्या काढून टाकणं की पुढे येणारे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ह्या सगळ्या अंतर मशागतीचा उपयोग शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे। मराठवाड्यात मागच्या 3 वर्षात दुष्काळामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं। काही शेतकऱ्यांनी दुष्काळाशी सामना करत कशाबशा आपल्या बागा जगवल्या, तर आता हे फळगळीचं संकट येऊन ठेपलंय। पण योग्य उपाययोजना केल्यास नुकसान टाळता येऊ शकतं असं तज्ज्ञ सांगतात। रवींद्र मुंडेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, जालना।